सरदार पटेल मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 21 मे रोजी सद्भावना दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम गुरुवारी दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजता छोटूबाई पटेल सभागृह RCERT महाविद्यालय बाबूपेठ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। स्वर्गीय राजीव गांधी यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या आधुनिक, विकसित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित भारताच्या स्वप्नाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि सद्भावनेची भावना दृढ व्हावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। सदर कार्यक्रमास निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 20 तारखेला भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे। त्या निमित्तानं महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रिटायर्ड आदरणीय भूषण उपाध्यायजी येत आहेत। त्यांचं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे सकाळी 11 वाजता। आणि राजीवजींच्या उपक्रमावर शिवाय आजच्या परिस्थितीत नवीन विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशा पद्धतीचं व्याख्यान ते होणार आहे। याशिवाय आम्ही या वर्षीपासून चंद्रपुरात पॉलिटेक्निक कॉलेज, MBA कॉलेज आणि आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण काही नवीन कोर्सेस आणले आहेत। AIML शिवाय पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण काही कोर्सेस 3 आम्ही या वर्षीपासून सुरू करतो आहोत। आमची इंटेक कॅपॅसिटी आता 500-550 वरनं जवळजवळ 1100 पर्यंत गेलेली आहे। आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं दालन उपलब्ध व्हावं, चंद्रपुरात शैक्षणिक क्रांती यावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे। आमची वाटचाल आजपर्यंतची खूप चांगली राहिली आणि चंद्रपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातल्या सगळ्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण, तंत्रज्ञानावरचं शिक्षण मिळावं असा प्रयत्न आमच्या संस्थेचा आणि आमच्या महाविद्यालयाचा राहणार आहे। त्यानिमित्तानं आम्ही प्रयत्नरत आहोत। भविष्यात ही सोसायटी आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज जनतेच्या सेवेत, विद्यार्थ्यांच्या सेवेत चांगले युवक घडवणं, चांगले तंत्रज्ञ घडवणं या संदर्भातला उपक्रम हाती घेत असल्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की त्यात आम्ही यशस्वी होऊ। धन्यवाद।